चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी, अशोकनगर, सातपूर, नाशिक। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने सातपूर भाजपा मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या वतीने अशोकनगर येथील सिद्ध हनुमान मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरास भाजपा नाशिक शहराच्या महामंत्री सौ रश्मी हिरे, सातपूर प्रभाग सभापती तथा नगरसेवक समाधान देवरे, नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामहरी संबेराव, सातपूर मंडल अध्यक्ष गौरव रामचंद्र बोडके, महिला मंडळ अध्यक्षा सौ परी पाटील गिरासे, सातपूर प्रभारी भगवान काकड, शिवाजी शावणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल 50 रक्तपिशव्यांचे संकलन केले। विशेष म्हणजे रक्तदान करण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेतला। सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले। यावेळी नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका सौ सोनाली बंधुरे, नगरसेविका सौ अंकिता शिंदे, नगरसेविका सौ उषाताई बेंडकुळी तसेच भाजपा पदाधिकारी, मंडल सरचिटणीस निलेश जोशी, हेमंत नागरे, राजू पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष सागर निगळ, गणेश मौले, रवींद्र गीते, अंकुश भुसारे, तुषार पगार सर, ॲडव्होकेट महेंद्र शिंदे, दादा आरोटे, सौ प्रतिभा देवरे, विजय पांडे, विवेक गांगुर्डे, रवींद्र उगले, बाळासाहेब भोजने, अजय थोरात, तुषार पगार, दिलीप धोंगडे, प्रभाकर कदम, सुनील मेहेत्रे, निलेश गायकवाड, अशोक बोडके, संतोष कुलकर्णी, संदेश पाठक यांच्यासह भाजप सातपूर मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरास उपस्थित होते। पालकत्व करता आहेत, आम्हाला देवाभाऊंचा खूप अभिमान वाटतो आणि आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्याकडे बघून एक प्रेरणा ठेवून काम करण्याचा प्रयत्न करतो। आमच्या सगळ्यांकडनं देवाभाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। त्याचबरोबर आज अजितदादांचा वाढदिवस आहे। खरं तर वाढदिवस साजरा करणार होतो, परंतु आज ती जयंतीच्या स्वरूपात आपल्याला साजरा करावी लागते आहे। ही खूप दुःख आपल्या सगळ्यांमध्ये त्यांच्या ॲक्सिडेंटमुळे झालं, परंतु त्यांनी केलेली कामं आणि त्यांच्यासारखा नेतृत्व, त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही। अतिशय कार्यकुशल, सिंचन असेल, ऊर्जा असेल, त्याचबरोबर मूलभूत सुविधा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या। देवेंद्रजी फडणवीस साहेब सगळ्या महिलांचे देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सातपूर मंडळातर्फे जो काही पक्षादेश येत असतो की देवाभाऊंनी सांगितलं होतं की आता थोड्या वेळापूर्वी बोललो, कुठेही धामधूम करू नका, होर्डिंग्स लावू नका। जर का तुम्हाला वाढदिवस साजरा करायचा असेल तर आपल्या नागरिकांसाठी काहीतरी उपयोगी, विद्यार्थ्यांसाठी काही उपयोगी पडल किंवा निसर्गाला जतन करण्यासाठी काही कार्य करता येईल असा वाढदिवस साजरा करावा। त्यात आमच्या सातपूर मंडळा अध्यक्षांनी निर्णय घेतला की रक्तदान हे जीवनदान आहे आणि आपल्या सातपूर मंडळातर्फे आपण रक्तदान शिबिर या सिद्ध हनुमान भजनी मंडळाला विचारून या ठिकाणी मारुतरायाच्या साक्षीने हा रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। खरं तर ताई, रक्तदान करायला कोणी घाबरायला नको, आता डॉक्टरांना सांगतो व देवाभाऊंना सगळ्यांच्या वतीने व मी सातपूरचा एक आमच्या ताईच्या आशीर्वादाने झालेला छोटासा सभापती या सुद्धा आपल्या देवाभाऊंना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। काही वस्तू पण विद्यार्थ्यांना देत आल्या त्या द्या, असं सर्व समाज उपयोगी जे ते करण्यासाठी सांगितलेलं आहे। त्याच्यात एक भाग आज आपल्या सातपूर मंडळामध्ये आपले मंडळाचे अध्यक्ष गौरव बोडके आणि आपले सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आज या सिद्ध हनुमान मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री इतके कर्तव्यनिष्ठ आहे की प्रत्येक दिवसाला ज्या काही सामाजिक घडामोडी होतील त्याच्यावरती सोल्युशन काढण्यामध्ये ते एकदम पटत आहेत। म्हणून त्यांना कर्तव्यदक्ष आणि सक्षम मुख्यमंत्री असं म्हटलं जातं। त्यांनीच भाजपच्या पदाधिकाऱ्यांपासून तर सार्वजनिक
ज्या एनजीओ आहेत त्यांच्यापर्यंत सांगितलं की माझ्या वाढदिवसाला कुठल्याही प्रकारचा भपका किंवा जल्लोष करायचा नाही, त्यापेक्षा समाजोपयोगी जे कामं असेल ते करायचे. आणि त्याचाच आधार घेऊन सातपूर मंडळाने आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. राम सर्व मान्यवर इथं उपस्थित झालेले आहे. आज आपले लाडके देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त शिबिर ठेवलेलं आहे आणि सगळे महिला मोर्चा पण आलेला आहे आणि सगळे मान्यवर आलेले आहे. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त इथं आलेलो आहे आणि याच्या कार्यक्रमाला अध्यक्ष गौरव भाऊ हे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व रक्तपेढीतून आलेले सर्व आमचे सहकारी कर्मचारी सर्वांचे मी स्वागत करतो. सर्वांनी सांगितलेलंच आहे की आता देवाभाऊंनी जे त्यांचा वाढदिवस हा समाजोपयोगी कार्यक्रमामध्ये साजरा करण्यास सांगितलेला आहे, त्यानुसारच आमचे मंडळाचे अध्यक्ष गौरवभाऊंनी एक नियोजन केले एक हप्त्याभरापूर्वी की आपण समाजोपयोगी म्हणजे आपण रक्तदान शिबिर आयोजित करू आणि खरंच गौरवला दाद द्यावा लागेल. त्याच्या पूर्ण सरचिटणीस जे मंडळाची पूर्ण टीम आहे त्यांनी चांगल्या प्रकारचे इथं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. नाशिक शहर नाशिक जिल्ह्यात आमच्या आमदार सीमाताई गिरे यांच्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज जो रक्तदानाचा संकल्प केलाय महाराष्ट्र प्रदेशाकडनं आलेला आहे, सर्वात जास्तीत जास्त रक्तदान आज नाशिक शहरातून गेलं पाहिजे, आपल्या सातपूर मंडळातून गेलं पाहिजे, याची सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि सर्वांनी जास्तीत जास्त सहकार्य करून जेवढं जास्तीत जास्त रक्तदान होईल तेवढं सहकार्य करा. धन्यवाद. आज जो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ त्यांचा वाढदिवस आपण जो साजरा करत आहोत, त्यांनी प्रकर्षाने कोणत्याही प्रकारे होर्डिंग, हुल्लडबाजी किंवा इतर काही कोणतंही असं काम न करता समाजाला उपयोगी पडेल, समाज उपयोगी काम जे होईल अशा प्रकारचं काम करायला सांगितलं. आणि त्या निमित्ताने आमचे तरुण आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सातपूर मंडळाचे अध्यक्ष भाऊ बोडके यांनी जो रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा ही सर्वांना मी माझ्या वतीने नम्र विनंती करतो. धन्यवाद. रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढीतले जे काही संपूर्ण टीम आहे त्यांचे इथे उपस्थित राहिले. आज देवाभाऊचा वाढदिवस जो आहे तो आपण सर्व इथे साजरा करत आहोत. याआधी आपण ज्या नेत्यांचे वाढदिवस पाहिले असतील वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे वाढदिवस साजरे केले. कोणी होर्डिंग लावले असतील, कोणी ढोलताशे लावले असतील, कोणी फटाके आतषबाजी केली असेल, पण आपल्या देवाभाऊंनी आपल्याला रक्तदान हा त्यांचा वाढदिवसानिमित्त एक मुख्य कार्यक्रम दिलेला आहे. देवाभाऊंचा इतर ज्या गोष्टी प्रभावित करतात त्या म्हणजे आताच त्यांनी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, त्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगमगता विरोधकांना एका मिनिटात उत्तर देणं हे त्यांच्याकडे अवेलेबल असतं. असे आमचे प्रेरणास्थान नेते देवाभाऊ यांना मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि सर्वांनी आदरणीय श्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मी एकच सांगू इच्छितो का फडणवीस साहेबांनी सदैव स्वतःचं सर्व काही बाजूला ठेवून आपल्या आयुष्यातील सर्व वेळ हा जनतेसाठी समर्पित केला आहे. तसेच आत्ताच देवेंद्र साहेब यांनी शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केली आणि अनेक गोष्टीत त्यांना विरोध असतानाही देवाभाऊंनी सदैव विरोधकांना कोणत्याही गोष्टीची बोलण्याची संधी न देता सगळीकडे उत्तर जाहीर देऊन त्यांना त्यांच्या कामाच्या शैलीतून उत्तर दिले आहे. असे आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय श्रीराम. साहेब यांचा आज वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. रक्तदान करणं हे मॅडमने सांगितलं खूप मोठं दान आहे, त्याच्या पलीकडे कोणतं दानच नाही आहे. त्यानंतर आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब हे गेल्या 10 वर्षापासून मुख्यमंत्री पदावरती काम करतायत. मध्यंतरी त्यांचं पद गेलं होतं 2 वर्ष,
त्यानंतर परत त्यांना मिळालेलं आहे पण खूप चांगल्या प्रकारे काम करतात ते. त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांना माहिती त्यांचं कार्य काय आहे ते. परंतु एक सक्षम नेतृत्व, युवा नेतृत्व म्हणून आज देवाभाऊंकडे बघितलं जातं. सर्व क्षेत्रांवर त्यांची अतिशय घट्ट पकड आहे आणि एकदम अभ्यासू निर्णायक असं एक व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी माझ्या परिवाराच्या वतीने, भारतीय जनता पार्टी सातूर मंडळाच्या वतीने, ब्राह्मण महासंघाच्या वतीने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. आज आपले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री कर्तव्यनिष्ठ मुख्यमंत्री त्यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सर्व महानगरामध्ये मंडळांमध्ये रक्तदान आयोजन केले. तसंच सातपूर मंडळामध्ये पुन्हा आपण आपल्या पदाधिकाऱ्यांतर्फे शिबिराचे आयोजन केले आहे. देवेंद्र फडणवीस जे भाऊ आहेत आपले, ते सगळ्याच लाडक्या बहिणींसाठी खूप काही करतात ते आणि सगळ्या समाजासाठीच करतात ते. त्याचा अभिमानच आहे मला. आणि मला खूप इच्छा होती की आपण सामील व्हावूया पक्षामध्ये आणि काहीतरी कार्य करावं चांगलं. म्हणजे त्यांचं मी नेहमीच बघत असते आणि मला असं वाटतं की हा असा पक्ष होऊच शकत नाही कधी जे आपलं भाजप आहे. त्याच्यामुळे मला तर त्यांचा अभिमान आहे. आणि आज हे रक्तदान शिबिर जे आयोजित केलं आहे, सगळ्यात महान दान रक्तदानच आहे. आणि परिताईंनी मला काल आमंत्रण दिलं या म्हणून. मी म्हटलं नक्की मला. आज आपण या ठिकाणी महाराष्ट्राचे कर्तबगार लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे त्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. सर्वप्रथम महाराष्ट्राचे कर्तबगार विकास विमुख मुख्यमंत्री देवाभाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.